वाल्मिक कराडला अभय दिल्याचा आरोप असलेल्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीचे आमदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलाय। त्यामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होते। मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय हे प्रकरण शांत होणार नाही याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे। पण उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र धनंजय मुंडेंचा बचाव करण्यासाठी पुढे आले असून आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची त्यांची भूमिका असल्याचं समजतंय। त्यामुळे यात फडणवीस हतबल झालेत। एकीकडे सरकारची होणारी बदनामी व दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची नाराजी अशा चक्रव्यूहात ते अडकलेत। आता या कोंडीतून मार्ग फडणवीस व अजित पवार हे काढू शकतात की पुन्हा दिल्लीतील हायकमांडला या प्रकरणातही मध्यस्थी करावी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जाणून घेऊयात यामागचं राजकारण मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना उलटलाय। त्यात आतापर्यंत 7 आरोपींना अटकही झाली आहे, तर 2 कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेला आरोपी वाल्मिक कराडचाही या हत्या प्रकरणात हात आहे। पण राजकीय दबावामुळे कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाहीये असे आरोप होत आहेत। मुळात कराड खुनात सहभागी आहे की नाही हे तपासाअंती समोर येईलच, पण एका कॅबिनेट मंत्र्यांचं कार्यालय चालवणारा, त्यांचा बीड जिल्ह्यातील कारभार पाहणारा वाल्मिक कराड जर खंडणी प्रकरणात आरोपी ठरत असेल तर त्याची जबाबदारी निश्चितच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर येते। कळत नकळत या बॉस कडून आपल्या निकटवर्तीयाला वाचवण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात। त्यासाठी सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर केला जाऊ शकतो ही जनसामान्यांमधून व्यक्त केली जाणारी शंकाही रास्तच म्हणावी लागेल। म्हणूनच वाल्मिक कराडवरील आरोपांची शहानिशा होईपर्यंत, न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदापासून दूर राहावं, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरतेय। यात गैर काहीच नाहीये। मुळात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व मुंडे यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरी किमान ही नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांना काही काळापुरतं तरी मंत्रिपदापासून दूर करायला हवं। पण आता यात नैतिकतेपेक्षा राजकारणच अधिक शिरलंय। अनैतिकतेच्या मार्गाने जाणाऱ्यांना अटकाव करणं याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्राधान्य असतंच। पण मुंडे प्रकरणात ते एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, कदाचित ही त्यांची हतबलता असेल। दुसरं कारण म्हणजे विरोधी पक्षातील आमदार व नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। आता ती मान्य केली तर याचं क्रेडिट विरोधी पक्षांना जाईल अशी धास्ती सत्ताधाऱ्यांना वाटते। म्हणून किमान आता तातडीनं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास सत्ताधारी तयार नसल्याचं दिसतंय। एकूणच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यापेक्षा विरोधक वरचढ ठरू नयेत याची जास्त काळजी फडणवीस यांच्या सरकारला दिसतेय। 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकरणाचे आरोप झाले। त्यावेळी ही आरोप सिद्ध होईपर्यंत आपण राजीनामा देणार नसल्याचं खडसे सांगत होते, पण फडणवीस यांनी आपला व्हेटो पॉवर वापरून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं, कारण तेव्हा त्यांना काळजी होती ती आपल्या सरकारच्या प्रतिमेची। मग इथे तर खंडणी व एका हत्येच्या कटात सहभागाचा संशय ज्या व्यक्तीवर आहे तो व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळातील सदस्याचा सगळा कारभार पाहत असल्याचं समोर आलंय। संबंधित मंत्रीही तो आपला निकटवर्ती असल्याचं जाहीरपणे मान्य करतायत। मग अशा वेळी त्या आरोपीला अभय देणाऱ्या मंत्र्याला फडणवीस कोणत्या न्यायानं आपल्या मंत्रिमंडळात ठेवू शकतात हा प्रश्न आहे। अशा प्रकारामुळे फडणवीस यांच्या सरकारची प्रतिमा महाराष्ट्रात मलिन होते। मोठा खटाटोप करून मोठ्या बहुमतानं सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारनं 100 दिवसांचं विजन तयार केलंय खरं, पण या सरकारचा पहिला महिना तर देशमुख खून प्रकरण व वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात कारवाई करण्यात व स्पष्टीकरण देण्यातच गमवावा लागल्याचं दिसून येतं। वाल्मिक कराड व धनंजय मुंडेंवर सरलेल्या आठवड्यात आरोपांची बरसात होत असताना त्यांचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र परदेशात होते। तिथून परत आल्यावर अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी चर्चा केली, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली। हे प्रकरण किती गंभीर आहे त्यात धनंजय मुंडेंचं नाव आल्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होते याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना करून दिली। पण काहीही झालं तरी आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मुंडेंचा राजीनामा
घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतली आहे। एकदा ठरवलं की ते तडीस नेणारे नेते म्हणून अजित पवारांची ओळख आहे। विरोधकच नव्हे तर भाजपचे आमदारही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवत असल्यामुळे यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचा वास अजित पवारांना परदेशात असतानाही आलेला असेलच। म्हणूनच ते मुंडेंचा राजीनामा घेण्यास तयार नाहीयेत। अजित पवारांसाठी धनंजय मुंडे हे अतिशय जवळचे नेते। शरद पवारांशी बंड केल्यानंतर अजित पवारांना ज्या 4-2 नेत्यांनी भक्कम साथ दिली त्यात मुंडे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं। त्यामुळे मुंडेंची अडचण होईल असं कोणतंही पाऊल अजित पवार उचलणार नाहीत। उलट त्यांची पाठराखण कशी करता येईल याचेच प्रयत्न अजितदादा करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील। आणि म्हणूनच काहीही झालं तरी मुंडेंचा राजीनामा घेणार नाही हा हट्ट अजितदादा करून बसलेत। आता मित्र पक्षाच्या अध्यक्षांनीच हा हट्ट केल्यामुळे इच्छा असूनही मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीत। जनतेतून आपल्याच पक्षातून कितीही दबाव आला तरी फडणवीस हतबल आहेत। खंडणीखोर आरोपी ज्या नेत्यासाठी आतापर्यंत काम करत आले आहेत त्यांचा अप्रत्यक्ष का होईना बचाव करण्यासाठी फडणवीस यांनाही प्रसंगी आपल्या माणसांशी लढावं लागेल अशीच परिस्थिती सध्या उद्भवलेली दिसतेय। एकूणच वाल्मिक कराड व धनंजय मुंडे प्रकरणावरून भाजप व राष्ट्रवादीत तणावाचं वातावरण आहे। कारण कराड व मुंडेंवर आरोप करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत। इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हेही मुंडेंविरोधात मैदानात उतरलेत। यामागे मंत्रिपद न मिळाल्याची या दोन्ही नेत्यांची नाराजी असल्याचंही बोललं जातं। कारण काहीही असो पण देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हे दोन नेते ज्या रीतीनं लढतायत ते खरोखरच कौतुकास्पद आहे। आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे। त्यांच्या उपस्थितीत राज्यभर मोर्चे काढले जात आहेत। यातून या प्रकरणाला ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग देण्याचा प्रयत्नही केला जातोय। म्हणजेच देशमुखांना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा बाजूला पडून हे प्रकरण जातीय संघर्षाकडे नेलं जात आहे। यातून खंडणीखोरांना मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व त्यांना अभय देणाऱ्यांची हकलपट्टी हे प्रकरण बाजूला पडू नये म्हणजे मिळवलं। अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातही मुंडे प्रकरणावरून शीतयुद्ध सुरू झाल्याचं मानलं जातं। पण जोपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत फडणवीस सरकार विरोधातील ही आंदोलनं थांबणार नाहीयेत। महाराष्ट्रातील तापलेलं वातावरण थंड होणार नाही। जर या प्रश्नावर फडणवीस व अजित पवार मार्ग काढू शकले नाहीत तर अखेर पुन्हा दिल्लीतील भाजप हायकमांडलाच यात लक्ष घालून काही कठोर आदेश काढावे लागतील। यात एकतर मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो किंवा देशमुख प्रकरण उचलून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांना शांत केलं जाऊ शकतं। पाहूया आता या लढाईत दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणारे जिंकतात की सत्तेचा गैरवापर करून आपल्या चेल्यांना अभय देणारे जिंकतात हे लवकरच आपल्याला कळेल। मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा की नको याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा।